नमस्कार नमस्कार सर्व बंधू भगिनींना श्री साष्टांग नमस्कार। काय मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ जो प्रसंग घेऊन आलो तुमच्या समोर हा खरंच तुम्हाला आवडायजोगा आहे, तुम्हाला आवडायलाच पाहिजे म्हणून आवर्जून तुमच्या समोर घेऊन आलो। विषय चांगला आहे, तुम्हाला ना 100%च आवडल अशी मनाशी ख्याती आहे की माझ्या बंधू भगिनीला आवडायलाच पाहिजे आणि त्याला आवडन असाच व्हिडिओ आपण आणायला पाहिजे म्हणून आवर्जून आपल्या समोर हजर झालो। हा विषय मांडतोय, आपल्याला सांगतोय। काय मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट सांगतो, खरंच झोपडपट्टी एरिया खराब असतो का हो? खराब असतो का? घाणेरडा असतो का? गलिच्छ असतो का? तिथले लोक माणसं नसतात का? जनावर असतात का? झोपडपट्टी एरिया म्हटलं की प्रत्येक जणाच्या मनामध्ये, प्रत्येक लोकांच्या, प्रत्येक बाईच्या, प्रत्येक व्यक्तीच्या मनात खराब भावना तयार झालेली असती। झोपडपट्टी म्हणलं की गलिच्छ लोक, त्याला काही येत नाही, अनपड, गवार, अडाणी, मूर्ख अशी लोकांची भावना झालेली आहे की झोपडपट्टी एरियात राहणारा माणूस हा मूर्ख असतो, हा अडाणी असतो, हा त्याला ज्ञान नसतं। खरी गोष्ट आहे, खरी आहे, माझ्या मते खरी नाही, सपशेल चुकीची आहे। कारण झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस मला तरी वाटतंय राहायला जरी झोपडीत असला, साधारण जेमतेम परिस्थितीतला असला तरी तो गुणानं उच्च असतो, त्याच्याकडे उच्च गुणवत्ता असते, सर्व काही व्यवस्थित असतं, तो पण सुशिक्षित असतो, तो पण व्यावहारिक असतो, त्याला पण सगळ्या गोष्टीचं ज्ञान असतं। फक्त तो राहायला झोपडपट्टीत असतो आणि राहायला झोपडपट्टीत राहणं म्हणजे हा काही मोठा पापाचा काय म्हणता येईल त्याला, की बा मोठा पापाचा भाग नाही, परिस्थितीचा भाग आहे। सगळ्याला चांगले, सगळेच जण तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नाहीत। काही साध्या व्यक्ती असतात, भले त्या घडतात। आणि तुम्हाला खरं सांगतो, आतापर्यंतचा इतिहास आहे की जेवढे काही चांगले चांगले दर्जाचे लोक घडून गेले, झोपडपट्टीतूनच घडून गेले, बंगल्यात नाही घडले। बंगल्यात राहणाऱ्या मुलाला, राहणाऱ्या माणसाला सुख दुःखाची चाहूल राहत नाही, लागत नाही, त्याला नेहमी सुखा समाधानात राहिलेला व्यक्ती असतो तो, त्याला नाही कळत ह्या भावना गरिबाच्या। पण जो झोपडपट्टीत राहतो, जो साध्या एरियात राहतो, टीन पत्रात राहतो, लहान घरात राहतो, राहणीमान भलेही त्याचं छोट्या घरात असल, राहणीमान भलेही त्याचं छोट्या कपड्यात असल, पण बुद्धी तल्लख असते, बुद्धीचा विचार करायची सारणी वेगळी असते, त्याच्या जवळ बी सर्व समावून घेण्याची ताकद असते। पण आपला ग्रह झालेला आहे की तो झोपडपट्टीत राहणार आहे, तो हलक्या दर्जाचा आहे, तो काही काही गोष्टी करू शकणार नाही, त्याला तेवढी अक्कल नाही, त्याचा तेवढा अभ्यास नाही। झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्ती या अनपड असतात, गवार असतात, काही कामाच्या नसतात, बरोबर। चौकडन जिकडं पास आणि तिकडे एकच, कोण जर विचारलं ना, दादा तुम्ही कुठं राहता? अमुक अमुक गावात, अमुक अमुक भागात, अमुक अमुक गावातल्या झोपडपट्टीवर, तमुक तमुक भागातल्या झोपडपट्टीत। जर तुम्ही असे बोलले ना तर समोरच्या माणसाच्या कपाळाला आड्या पडतात। तुम्ही जर म्हणले असते मी 5 स्टार एखाद्या ठिकाणी राहतो, तर तो म्हणतो वा वा, पण झोपडपट्टीचं नाव तोंडात आल्याबरोबर त्याच्या तोंडात काय पडतंय आणि कपाळावर काऊन आड्या तयार होतात हे समजायला चान्स नाही। कारण झोपडपट्टी म्हणलं की लोकांच्या कपाळाला आड्या पडल्याच, त्याच्या मनात दूषित भावना तयार झालीच। पण झोपडपट्टी जेवढी पवित्र जागा दुसरी कुठं नाही,
कारण आपण जे या स्तरावर कोणी बंगल्यात राहत असन, मोठमोठे बंगले येतात 2-2, 4-4 एकरात बांधील तिथं राहत असन, पण त्याची सुद्धा बापदादे झोपडपट्टीतूनच गेलेत, झोपडीतूनच गेलेत, गोदडीतलीच त्याची बी अवलादे, ते सुद्धा गादी दुलईत गेले असतील, रजईत गेले असतील, गोदडीतून गेलेले आहेत, फाटक्या कपड्यातून गेलेले आहेत, पूर्वजांना करून ठेवलेले कष्ट, पूर्वजांना घेतलेले कष्ट, त्याच्यातून मिळालेली थोडीफार मिळकत आणि त्याईनं करून ठेवलेलं हे यायच्यासाठी एवढं आहे. आज तुम्हाला माहित नाही पूर्वजांचे कसं जीवन जगलं त्यानं ते, पण आज तुम्हाला सोन्याचे दिवस असल्यामुळं तुम्ही म्हणता झोपडपट्टी एरिया खराब आहे, झोपडपट्टी एरिया गलिच्छ आहे, झोपडपट्टीत अनपढ आहे, झोपडपट्टीत शहाणपणाचे 4 माणसं सापडत नाहीत. बर झोपडपट्टीत 4 माणसं जरी सापडत असले, परत पुन्हा दुसरी बाजू आहे, आपली जी झोपडपट्टी आहे, मी एक झोपडपट्टीतच राहणारा माणूस आहे, मी काय असा सातताळ्याचा दामोदरीत राहणारा माणूस नाही, मी एक सर्वसामान्य माणूस झोपडपट्टी एरियात राहणारा. पण आपल्यामध्येच काही महामूर्ख जन्माला आलेले, झोपडपट्टीत 1000 घर असन, 500 असन, 200 असन, त्या 200 जणाईमध्ये, त्या 200 घरामध्ये कमीत कमी 10 घरचे लोक दलिंदर आहेत, मादरचोद आहेत, मूर्ख आहे, हरामखोरे 10. आणि त्या 10 जणांमुळे आपली झोपडपट्टी बदनाम आहे, आपला एरिया बदनाम आहे. हे 10 जण जोपर्यंत खरडून टाकल्या जात नाही, उपटून टाकल्या जात नाही, ठेसून मारून टाकल्या जात नाही, अशी अवलाद तोपर्यंत झोपडपट्टीचं नाव बदनाम राहील. साधी गोष्ट नाही. एवढ्या मोठ्या 500 घराची झोपडपट्टी का 1000 घराची झोपडपट्टी, एवढ्याचं नाव बदनाम जर हे करत असतील 10 घर, कुठले 10 घर? त्याच्या घरातली दलिंदर अवलाद जर आपली पाण्याची हापशी असन, पाण्याचा स्रोत असन, हापश्या दड 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 हाणून मोडून टाकत असन, त्याचा दुरुपयोग घेत असन, अशी अवलाद त्याच्या मायबापानं दापायला पाहिजे, नाही तर समाजानं त्याला चोप द्यायला पाहिजे. परत पुन्हा सार्वजनिक आपली विहीर असते, आपल्या सार्वजनिक विहीर सगळ्याला पाणी प्यायसाठी आहे, सगळ्यासाठी आहे. ह्या विहिरीत काही असे दलिंदर घरचे गाभर की ज्याच्यावर संस्कार नाही, त्याच्या मायबाप मूर्ख, ते सुद्धा त्या घरचे गाभर ह्या विहिरीमध्ये, ह्या पाण्यामध्ये खेटर टाक, शिश्या टाक, चपला टाक, बूट टाक, भंगार टाक, आमोक टाक, दगड टाक, सगळं गलिच्छ करून ठेवतात हे पाणी. ही मूर्ख अवलाद. त्याच्यानंतर अजून रोडचा रोड असतात, रोड खणतीन, फोडतीन, काय करतीन, चोऱ्या करतीन, काही आहेत ना असे, चोऱ्या करतीन, डाके टाकतीन, झोपडपट्टीला बदनाम करतीन. याच्यामुळेच ही झोपडपट्टी बदनाम झालेली आहे. खोटं सांगणार नाही दादा, झोपडपट्टी पवित्रच आहे, झोपडपट्टी पवित्र होती, झोपडपट्टी पवित्र आहे आणि झोपडपट्टी पवित्र राहीन. पण या हरामखोराईमुळं, ह्या 4-10 घराईमुळं बंद्या झोपडपट्टीचं नाव खराब आहे. कुठला जरी माणूस आला का झोपडपट्टी, हा झोपडपट्टी, यायला घरोघरी संडास आहेत, पण तरी संडासात खपणार नाहीत, बाहेर गल्लीवर जातीन, उघड्या रस्त्यावर बंदी घाण करून ठेवतीन. काय राजा होय? अरे आपल्या झोपडपट्टीची नाव लौकिक मातीत मिळत चालली. असे जे काही असतील सांगायजोगे उदाहरणं भरपूर आहेत. भाऊ व्यायाम शाळा असतील, आपल्या मुलाच्या प्राथमिक शाळा असतील, त्याचे कुंपण वाल कंपाऊंड म्हणतो त्याच्यावर मोडतोड करतीन, लिहिलेलं असलं खोडतोड करतीन, कोळशानं काही लिहितीन, भिंतीवरचे फाळे फोडू टाकतीन, भिंतीवर पत्रावर दगड फेकू पत्राला बोक्षे पाडतीन. हे काय? समाज मंदिरामध्ये हागून ठेवतीन. कुठली अवलाद येई? यायला कसं ठेवावं इथं? तो कुठल्याही समाजाचा, कुठल्याही स्तराचा आणि कुठलाही माणूस जरी असला तरी त्याच्या घरी जाऊन त्याला सांगण्यात यावं की भाऊ तू या अवलाद जपातून धर, अन्यथा आमच्या जर चपक्यात पडली, घाण करताना, खोडतोड करताना, फोडतोड करताना
किंवा कुठली मोडतोड करताना अशी जर चपक्यात पडली तर आम्ही तुमची गय करणार नाही. आणि खरंच त्यांची गय करू नका. आपल्या छानशा, आपल्या कोमलशा, आपल्या खूप सुंदर अशा झोपडपट्टीचं नाव बदनाम जर करत असतील हे 4 गाभरं, हे 4 घरं, मग ते कुठले असोत, मी जातीचा उल्लेख करणार नाही, मी काही असं सांगणार नाही याच जातीचे मुलं असं करतात, कुठल्याही जातीचे मुलं हे स्तरावर जातात. तिथं काही शिक्का नाही की मी उच्च जातीचा आहे, मी ते काम करणार नाही. उच्च जातीतले सुद्धा हे काम करताना मी पाहिलेत. म्हणून सांगतो, मला जातीचं काही घेणं देणं नाही, पण झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्व काही आगड पगड सर्व जाती धर्मातल्या लोकायला मात्र विनंती आहे की भाऊ, ज्याचे सुद्धा लेकरं असतील त्याईनं जपा, मायबापानं सुद्धा हातात कार्य घ्या, तेव्हा आपलं घडण हो. आपलं बदनामी किती चालू आहे. झोपडपट्टी कुठं लग्न कार्याचा विषय जर झाला तर गाड्याचे हवा सोडून देतात, काच फोडतात, बॅनर फाडतात. काय त्या माणसाला सांगण्यात यावं, जर दिसला तर त्याच्या बापावर दंड ठेवण्यात यावा. तो ह्या पोरानं हे काम केलंय, तुला हे 10,000 रुपये दंड. जोपर्यंत यायला अशी चाणक्या घडत नाही तोपर्यंत आपली झोपडपट्टी सुधारणार नाही. दादा, मी तुम्हाला जे सांगून राहिलो खोटं सांगणार नाही, मला खोटं सांगून फायदा नाही. मी एक गाव पातळीवरचा माणूस आहे, म्हणून मला ते दिसतंय, म्हणून मी तुमच्या समोर आणायचा प्रयत्न केला. जर गाव पातळीवर हे घडतंय, शहर पातळीवर असं घडत नाही हे समजू नका. शहरामध्ये बी मी पाहिलंय मोठमोठे पडीत पडलेले मंदिर आहेत, समाजासाठी बांधलेले, सरकारनं बांधलेले, त्याच्यामध्ये कुत्रे हाकताना पाहिलेत, माणसं, म्हातारे माणसं तिथं जाताना पाहिलेत, लेकरं सुद्धा त्याच्या समोर हाकताना पाहिलेत. काय ही दुर्दशा. शासन कशासाठी पैसे देतंय, शासन बांधून देतंय, मग आपल्याला आपलं तेवढं होत नाही का? काय बंधू, सांगायसारखं भरपूर आहे, वेळ भरपूर जाणार आहे. त्याच्यामुळं मी जास्त न सांगता थोडक्यात सांगतो की बाबांनो, आपल्या हातात जर एखादा पोरगा पडला तर धरून त्याच्या पालकाजवळ न्या, तुमच्या हातानं 2 त्याच्या होबाडात वाढा आणि त्याच्या बापाला सांगा, आता जर दिसला तर 10,000 रुपये भरून घेण्यात येईल. मग तो कुठलाही मुलगा असो, तो कोणाचाही मुलगा असो, कारण झोपडपट्टीवर राहणारे सर्वच आपलेत, एकाच बंधू, सगळे अवघे धरू सुपंथ, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तसे आपण एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे भाऊ. जोपर्यंत आपण एकमेकाला समजून घेणार नाही, एकमेकाला मदत करणार नाही, एकमेकाला सहाय्य करणार नाही, तोपर्यंत आपली झोपडपट्टी आहे ना लोकांच्या नजरेत उतरलेलीच राहील. म्हणून सांगतो बंधूजनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा आणि मित्राला पण हा व्हिडिओ शेअर करा की भाऊ, ही अशी पिलावळ जपा, यायला मोकाट सोडू नका, अन्यथा आपल्या जी उन्नती होणार आहे आपली ही अधोगती कायम आहे. त्याच्यामुळं अधोगतीकडे जायचं नसन, उन्नती करायची असन तर आपल्याला आपले लेकरं जपातून धरावं लागतील. आपले हे इकडं खोडतोड मोडतोड करणारी लेकरं हे जपातून धरावं लागतील. चोर चपाट्या करणारी लेकरं यायला समज द्यावा लागन. त्याच्या मायबापाचं हे काम आहे भाऊ, त्याईनं त्याला जपायला पाहिजे. पण मायबापाला हे आवडतंय का नाही आवडत हे आपण लेकरू धरून त्याच्या घरी गेल्यावरच समजन. त्याच्या बापाला बी चोप द्या, त्या लेकराला बी चोप द्या, तो गायला समजून सांगा, असं घडलं ना भाऊ, दुसऱ्या वेळेस खपवून घेतल्या जाणार नाही. जोपर्यंत या गोष्टी घडत नाही तोपर्यंत झोपडपट्टी सुशिक्षित होत नाही, सुसज्जित होत नाही. बरोबर ना? जर आवडला असेल ना भाऊ तर खरंच कमेंट करा, मित्राला शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जर तुम्हाला आवडला ना, खरंच परत सांगतो, जर आवडला ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.